सन 1656 मध्ये विजापुरात मोहम्मद आदिल शहा आजारी पडला आणि त्याचा मुलगा अली आदिल शहा नवीन सुलतान म्हणून गादीवर आला. आदिलशाही सल्तनत शिवाजीराजांनी मिळवलेल्या विजयांमुळे अस्वस्थ होती. एकामागोमाग एक किल्ले, प्रदेश आणि खजिने राजांच्या अधीन होत होते आणि पश्चिम किनाऱ्यावरील बंदरावरही मराठ्यांची पकड वाढत होती. अली आदिलशहाची सावत्र आई ताज उल मुखद्दिरात, जिला बडी बेगम म्हणून ओळखलं जात होतं, एक कणखर व्यक्तिमत्वाची स्त्री होती. जरी ती अली आदिलशहाची जन्मदाती आई नव्हती, तरी त्याच्यावर तिचं अपार प्रेम होतं. बडी बेगम अत्यंत कठोर होती. ती कधी कोणाचा संशय घेऊन त्यांना शिक्षा करेल या भीतीत दरबारातील सरदार वावरत असत. शिवाजीला लगाम घालावा असे शहाजीराजांना आव्हान केले असता त्यांनी निर्भीडपणे "माझा मुलगा माझं काही ऐकत नाही" असं उत्तर दिलं. एके दिवशी भरल्या दरबारात बडी बेगमनं उपस्थित मंत्री, सरदार आणि अधिकारी यांना शिवाजीला पकडून आणण्याचं आव्हान दिलं. संपूर्ण दरबार शांत झाला. कुणीही हे आव्हान स्वीकारायची हिंमत दाखवली नाही. तेव्हा अफझल खान, एक उंचपुरा धिप्पाड व्यक्तिमत्वाचा सरदार, पुढे आला. क्रूर आणि उग्र स्वभावामुळे प्रसिद्ध असलेल्या खानाने आव्हानाचा विडा उचलला आणि त्याचबरोबर बडी बेगम आणि समस्त दरबार आनंदित झाले, कारण त्यांना वाटलं होतं आता त्यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या शिवाजी राजाला हरवणं सोपं जाईल. अफझल खान मोहिमेवर निघण्याआधी बडी बेगम आणि अली आदिल शहा यांनी खानाला गुप्तपणे आदेश दिले. शिवाजी राजांना नुसतं पकडायचंच नाही, तर त्यांना ठार मारायचं. बादशाही खजिन्यातून मौल्यवान रत्ने, वस्त्रे, दागदागिने आणि शस्त्र खानाला भेट म्हणून दिले गेले. शिवाजी राजांशी मैत्रीचा दिखावा करत त्यांची हत्या करायचा डाव आखण्यात आला. अफझल खानाच्या नेतृत्वाखाली मोठं सैन्य जमलं. अंबर खान, मूसा खान, रणदुल्ला खान, घोरपडे, नाईकजी पांढरे, सय्यद बंडा, जावळीचा प्रतापराव मोरे आणि मंबाजी भोसले, जे प्रत्यक्ष शहाजीराजेंचे चुलत बंधू होते, यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. खानाचा मोठा मुलगा फाझल खान आणि त्याचे धाकटे बंधूही या मोहिमेत सोबत होते आणि त्याचबरोबर कुशल मुत्सद्दी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीही होते. ही अफाट फौज घोडे, उंट, हत्ती, पालख्या आणि गाड्यांनी सज्ज होऊन विजापूरहून निघाली. अफझल खान उंच, धिप्पाड, धाडसी आणि क्रूर होता. एका गरीब स्वयंपाकिणीच्या पोटी जन्मलेल्या खानाने आपल्या पराक्रमाच्या जोरावर दरबारात स्थान मिळवले. कर्नाटकमध्ये त्याने दक्षिणी राज्ये पराभूत केली, नगरं उद्ध्वस्त केली, खजिने लुटले आणि तिथल्या राजांना विजापूरच्या अधिपत्याखाली झुकवलं. त्याला भोसले घराण्याबद्दल प्रचंड द्वेष होता. अफझल खानाने महाराष्ट्रातील तुळजापूरवर आक्रमण केलं, जिथं त्याने भगवती भवानी देवीच्या मंदिराची विटंबना केली आणि एका गायीची हत्या केली. अनेक मराठा सरदार आणि सैनिक त्याच्या सैन्यात असतानाही त्यांनी या गोष्टीला विरोध केला नाही. ते मूक राहिले. खानाच्या क्रौर्यामुळे महाराष्ट्रात हाहाकार माजला. मंदिरं उद्ध्वस्त केली गेली आणि महाराष्ट्राच्या भूमीवर रक्ताचे पाट वाहिले. तुळजापूर विध्वंसानंतर खानाने पंढरपूरवर आपलं लक्ष केंद्रित केलं, जिथं त्याला विठ्ठल मंदिर उद्ध्वस्त करायचं होतं. हा डाव शिवाजीराजांना सुरक्षित किल्ल्यांमधून बाहेर काढून मोकळ्या मैदानावर युद्धासाठी प्रवृत्त करण्याचा होता. पण शिवाजीराजे हे उगाच आवेशात येऊन निर्णय घेणारे नव्हते. त्यांची रणनीती सतत काम करत होती. आपल्या निकटवर्तीयांशी सल्लामसलत करून त्यांनी निर्णय घेतला. जावळीच्या जंगलात परतायचं आणि नुकत्याच मिळवलेल्या व मजबूत केलेल्या प्रतापगड किल्ल्यावरून लढायचं. राजांच्या जवळच्या मंडळींनी अफझल खानाशी शांततापूर्वक तह करण्याचा सल्ला दिला. मात्र दूरदृष्टी असलेल्या राजांनी जाणलं होतं की त्या मार्गावर केवळ मृत्यू त्यांची वाट बघत होता.
त्यांचा विश्वास होता की जर खानाशी लढाई करून विजय मिळवला तर हा सर्वोत्तम परिणाम होताच, पण जरी पराभव झाला तरी रणभूमीमध्ये सन्मानाने मृत्यूला समोरासमोर जायची त्यांची तयारी होती. एके दिवशी चमत्कार घडला. साक्षात देवी भवानीने स्वप्नात शिवाजीराजांना दर्शन दिलं आणि त्यांची तलवार आशीर्वादाने पवित्र केली. या साक्षात्काराने भारावून राजे देवीसमोर वारंवार नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त करीत राहिले. जागे झाल्यावर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना हा दृष्टांत सांगितला आणि विजय आपलाच आहे याची सर्वांना खात्री पटली. शिवाजीराजे प्रतापगडाच्या दिशेने निघाले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना तिथे येण्यास पाचारण केलं. कान्होजी जेधे नाईकांनी सर्व स्थानिक सरदारांना एकत्रित आणलं. आदिलशहाने खडसावणाऱ्या शब्दात पत्र लिहून त्यांना शिवाजीराजांच्या विरोधात लढण्याचे आदेश दिले असले तरी ते झुगारून त्या मंडळींनी स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी शिवाजीराजांच्या बाजूनेच लढण्याचं पसंत केलं. दरम्यान अफझल खान प्रतापगडाच्या पूर्वेकडील वाई परिसरात पोहोचला आणि तो शिवाजीराजांना लवकर भेटण्यास उतावीळ झाला होता. त्याने आपला वकील कृष्णाजी पंत कुलकर्णी यांना राजांसोबत वाटाघाटींसाठी पाठवलं. राजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील यांनीही वाटाघाटींमध्ये मदत केली. खानाने धिटाईने मागणी केली की शिवाजीराजांनी आपलं संपूर्ण राज्य आदिलशहाला सोपवावं. चर्चेदरम्यान कृष्णाजी पंतांनी राजांना सुचवले की त्यांनी वाईला जाऊन खानाची भेट घ्यावी. यावर राजांनी आम्ही खानाला भीतो असे दर्शवत खानानेच स्वतः जावळीला यावे अशी मागणी केली. कृष्णाजी पंत निघण्याआधी राजांनी त्यांचा आदरपूर्वक सन्मान करून त्यांना उंची वस्त्रे आणि आभूषणं दिली आणि आपले वकील पंताजी बोकील यांना खानाला जावळीला चर्चेसाठी घेऊन येण्यासाठी कृष्णाजींसोबत पाठवले. स्वतःला भित्रा दर्शवून खानाच्या अहंकाराला अजूनच खतपाणी घालावे ही राजांची रणनीती होती. खानाच्या सल्लागारांनी खूप समजावून सुद्धा गर्विष्ठ आणि अतिमहत्वाकांक्षी खानाने जावळीच्या दाट अरण्यात जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा वास्तविक उद्देश शिवाजीराजांना ठार करण्याचाच होता. विजापूरहून खान निघाल्यापासून मी त्याच्या छावणीत गुप्तपणे वेगवेगळ्या वेशात वावरत होतो. कधी सैनिक, सरदार तर कधी व्यापारी बनून माहिती जमवत होतो. विशेषतः खानाचे खरे मनसुबे जाणून घेणं हा माझा उद्देश होता. शिवाजीराजांना भेटीदरम्यान दगाबाजीने ठार करण्याची खानाची भयंकर घातकी योजना पक्की समजल्यावर मी तातडीनं खानाच्या छावणीत असलेल्या पंताजींना गाठून त्यांना ही महत्वाची माहिती कळवली. पंताजी त्वरित प्रतापगडाकडे निघाले. पंताजी गडावर पोहोचले आणि त्यांनी राजांची भेट घेतली. राज्यावर चालून येणाऱ्या खानाच्या भव्य सेनेमुळे आधीच तणाव वाढला होता. या गुप्त बैठकीत राजांनी आपल्या विश्वासू सहकाऱ्यांसोबत चर्चा करून एक धाडसी निर्णय घेतला. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी खानाला जावळीत बोलावून कुठल्याही परिस्थितीत त्याचा कायमचा निकाल लावण्याचा. काही काळापूर्वी खानाने तहाची बोलणी करतेवेळी शिरेपट्टणच्या राजा कस्तुरी रंगाचा खून केला होता. यामुळे राज्यात खानाविषयी संताप होता. राजांनी हा धोका ओळखूनच खानाला जावळीत पाचारण केले होते. खानाच्या छावणीत असलेले हिरे आणि मोत्यांचे व्यापारी मी हुडकून काढले होते. पंताजींच्या मार्फत राजांनी या व्यापाऱ्यांना देखील गडावर व्यापारासाठी बोलावून घेतले. पंताजींनी खानासमोर अटी मांडल्या. सैन्य जावळीच्या छावणीतच ठेवावे. खानाने केवळ 2 ते 3 सेवक नि 10 सशस्त्र हशम सोबत घेऊन राजांच्या भेटीसाठी निघावं. राजे आणि खान दोन्ही सशस्त्र असतील, पण त्यांचे अंगरक्षक भेटीच्या शामियानापासून हाकेच्या अंतरावर राहतील. खानाचे वकील कृष्णाजींनी या अटी मान्य केल्या आणि उतावळ्या खानाने सुद्धा त्या त्वरित कबूल केल्या. भेटीची जागा राजांनी अतिशय काळजीपूर्वक निवडली होती.
हे ठिकाण प्रतापगडच्या डोंगरावर पायथ्यापासून साधारण अर्ध्या उंचीवर होतं. गडावरून स्पष्ट दिसणारं पण पायथ्याशी असलेल्या छावणीपासून पूर्णपणे लपलेलं असं हे ठिकाण होतं. 19 नोव्हेंबर 1659च्या रात्री शिवाजीराजांनी आपल्या निकटवर्तीयांना एकत्र बोलावलं आणि भेटीच्या दिवसाची योजना आखली. मराठी सैन्य जावळीच्या जंगलात खानाच्या सैन्याभोवती लपून बसणार होतं. 3 तोफांच्या गर्जनेनंतर सैन्य शत्रूवर तुटून पडणार होतं. उद्दिष्ट स्पष्ट होतं. सशस्त्र शत्रूंचा नायनाट करायचा आणि शरण आलेल्यांना अभय द्यायचं. 10 सशस्त्र अंगरक्षक निवडणे हे अत्यंत महत्वाचे होते आणि प्रत्येकाला हा सन्मान आपल्याला मिळावा असे वाटत होते. शिवाजीराजांनी आपल्या सर्वोत्तम योद्ध्यांची निवड केली, ज्यामध्ये संभाजी कावजी कोंढाळकर, जिवा महाला, सिद्दी इब्राहिम, कटाजी इंगळे, कोंडाजी कंक, येसाजी कंक, कृष्णाजी गायकवाड, सूरजी काटके, विसाजी मुरुंबक आणि संभाजी कारवार यांचा समावेश होता. हे कुशल योद्धे शूर आणि निष्ठावान राजांचे अंगरक्षक म्हणून त्यांच्या सोबत जाणार होते. खानाच्या छावणीत मात्र सगळे निर्धास्त होते. भित्रा शिवाजी आपल्याला शरण येणारच याची त्यांना खात्री होती. मराठी योद्धे त्यांच्या सभोवताली जावळीच्या अरण्यात शांतपणे तैनात होते याची त्यांना कल्पनाही नव्हती. भेटीच्या दिवशी सकाळी ठरलेल्या अटींचे खान पालन करत आहे याची खात्री करून घेण्यासाठी पंताजी खानाच्या छावणीत गेले. पंताजींना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा 1,500 सशस्त्र हशम खान सोबत येण्यासाठी सज्ज होते. पंताजींनी लागलीच खानाला समजावले की आधीच घाबरलेल्या शिवाजीराजांचे इतक्या मोठ्या लष्करामुळे भेटीस येण्याचे धाडस होणार नाही. अनिच्छेने खान ठरल्याप्रमाणे केवळ 10 अंगरक्षकांसोबत निघाला. या ऐतिहासिक भेटीसाठी सजवलेल्या शामियानापर्यंत ते पोहोचले, परंतु पुढील घडामोडींचा त्याला पत्ताही नव्हता. अफजल खानाशी भेटीच्या त्या निर्णायक दिवशी शिवाजीराजेंनी काळजीपूर्वक तयारी केली. रात्री उशिरापर्यंत विचारविनिमय करून पहाटे लवकर उठून त्यांनी देवपूजा केली. स्वराज्यावर आलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी ईश्वरी मार्गदर्शन आणि शक्तीची याचना केली. सूर्योदयासोबत सोनेरी किरणांनी परिसर उजळून निघाला तेव्हा राजांनी आपल्या पोशाखाची निवड केली. एका युद्धकुशल राजाला साजेशी पारंपरिक मराठी वस्त्रे त्यांनी परिधान केली, जी उत्कृष्ट कापडांपासून तयार केली होती. त्यामध्ये पुरेशी सुरक्षा देत हालचालींना अडथळा होणार नाही असे एक चिलखत परिधान केले. वाघनख आणि कट्यार ही आपली विश्वासू हत्यारं त्यांनी घेतली आणि येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची तयारी पूर्ण केली. खानाच्या भेटीसाठी खास बनवलेल्या शामियानाजवळ पंताजी बोकील आणि 10 विश्वासू सशस्त्र अंगरक्षकांसोबत शिवाजीराजे पोहोचले. वातावरणात तणाव जाणवत होता आणि क्षणाचं गांभीर्य स्पष्ट होतं. राजांनी शामियानात प्रवेश करताच स्वतःला निशस्त्र दाखवण्यासाठी खानाने आपली तलवार कृष्णाजीकडे दिली. राजांना आलिंगन देण्यासाठी खानाने आपले बलदंड बाहू पसरले. आलिंगन देताना राजांचे डोके धिप्पाड खानाच्या छातीशी होते. अचानक खानाने शिवाजीराजांची मान आपल्या डाव्या काखेत दाबली आणि अंगरख्यात लपवलेली कट्यार काढून त्याने राजांवर वार केला. कट्यार राजांनी घातलेल्या चिलखतावर खरखरली. चिलखतावर असलेला त्यांचा अंगरखा फाटला. याच क्षणाची शिवाजीराजांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी तात्काळ आपली धारधार कट्यार काढली आणि ती खानाच्या पोटात खुपसली. हे सगळं निमिषार्धात घडलं आणि खान वेदनेने किंचाळला. जखमेवर हाताने दाब देत खान शामियाना बाहेर पडला. बाहेर खानाच्या आणि शिवाजीराजांच्या अंगरक्षकांमध्ये लढाई सुरू झाली होती. शामियानात खानाचा अंगरक्षक सय्यद बंड्याने राजांवर हल्ला चढवला, परंतु जिवा महाला धावत आला आणि त्याने राजांवरील वार सफाईने अडवला. या संघर्षात जिवा महालाने सय्यद बंडाला पराभूत करून ठार केले.
खान आपल्या पालखीतून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होता. तितक्यात संभाजी कावजी कोंढाळकर त्वरित पुढे झाला आणि त्याने खानाचा शिरच्छेद केला. दरम्यान इशाऱ्याच्या तोफांचा आवाज जावळीच्या खोऱ्यात घुमला. खानाच्या भेटीसाठी सलामी समजून खानाच्या सैन्याने त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु मराठी सैन्याने याच इशारतीची कित्येक तास शांतपणे वाट पाहिली होती. काय घडतंय हे कळायच्या आतच खानाच्या सैन्याचा मराठी सेनेकडून दारुण पराभव झाला. खानाच्या अनेक सरदारांना प्राण गमवावे लागले. जे वाचले ते रणांगणातून पळून गेले. विजयानंतर मराठ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. रणभूमीमध्ये हत्ती, घोडे, शस्त्रे, सोने नाणे आणि रत्ने इत्यादी मागेच सोडून शत्रू सैन्याने पलायन केले होते. लढाईमध्ये मिळवलेल्या विजयानंतर सुद्धा शिवाजीराजांनी दयाभाव दाखवत युद्ध कैद्यांशी व्यक्तिगत भेट घेतली. त्यांना आश्वस्त केले की त्यांच्या जीवितास हानी पोहोचणार नाही. राजांनी आदेश दिला की युद्धात धारातीर्थी पडलेल्या आपल्या आणि शत्रूच्या सैनिकांचे सन्मानपूर्वक रीतिरिवाजाप्रमाणे आदराने अंतिम संस्कार केले जावेत. अफझल खानाचं शव सुद्धा सन्मानपूर्वक दफन करण्यात आलं. विजयाच्या गौरवात न्हालेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या विजयाचा आनंद साजरा करणाऱ्या सहकाऱ्यांसोबत एकत्र येत त्यांना आलिंगन देत त्यांच्या शौर्याचा, बलिदानांचा आणि सामूहिक विजयाचा सन्मान केला. रणांगणात तोफांचे तुफानी आवाज घुमत होते आणि शंखांच्या गोड सुरांनी वातावरण गुंजत होते. मराठे आपल्या जिद्दीने मिळवलेल्या यशाचा उत्सव साजरा करत होते. विजय गर्जना अजूनही हवेतून घुमत होत्या आणि शिवाजीराजांचे सैन्य प्रतापगडाहून वाईकडे धावले.